the principal values of inverse trigonometric functions, the value of tan of sin inverse 3 by 5 minus 2 cos inverse 2 by root 5 ही व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, आता अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये बघा, ही जी पहिली टर्म आहे त्याला अल्फा कन्सिडर करूया, सेकंड टर्मला बीटा कन्सिडर करूया. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला व्हॅल्यू कोणती फाइंड करायची बघा. आता टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा, जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे किती आहे बघा, तो टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. व्हॅल्यू कुठली लागणार आहे बघा आता याच्यामध्ये, टॅन अल्फा टॅन बीटा व्हॅल्यू फाइंड करायची. या ज्या साइन इनवर्स 3/5 ला अल्फा कन्सिडर केलेला आहे आपण, तर ती साइन अल्फाची व्हॅल्यू 3/5 होईल, बरोबर. आणि ही जी व्हॅल्यू कन्सिडर केली आपण ऍक्च्युली बघा, 2 कॉस इनवर्स 2 बाय रूट 5 इज इक्वल टू बीटा. 2 या बाजूला गेलं तर ते बीटा बाय 2 होईल ना, इथला 2 जो आहे तो इथं गेला RHS मध्ये, तर बीटा बाय 2 होईल. दॅट इज कॉस बीटा बाय 2 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2 बाय रूट 5. ओके, साइन अल्फा मिळाला आणि काय मिळाला बघा आपल्याला, कॉस बीटा बाय 2 मिळाला. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे टॅन अल्फा, प्रिन्सिपल व्हॅल्यूज सांगितलेले आहेत. म्हणजे अल्फा इथं घेतला आपण अँगल, तर 3 हे 5 ही व्हॅल्यू किती राहणार 4. याच्यावरून आपल्याला टॅन अल्फा तर किती मिळाला बघा 3/4, जो आपल्याला रिक्वायर्ड होता. अजून व्हॅल्यू कोणती काढायची आपल्याला, टॅन बीटाची व्हॅल्यू काढायची. ओके, आता ती व्हॅल्यू कशी काढता येईल बघा आपल्याला, की समजा आपण इथे एक ट्रायंगल कन्सिडर केला आणि हा अँगल बीटा बाय 2 केला, तर कॉसच्या फॉर्म्युल्याप्रमाणे ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस झाला. मग रूट हे रिमेनिंग टर्म काय येणार बघा, रूट 5 चा स्क्वेअर 5 मायनस 2 4 दॅट इज 1 झाला. म्हणजे याच्यावरून आपल्याला टॅन बीटा बाय 2 ची व्हॅल्यू मिळेल 1/2. ओके, पण रिक्वायर्ड आपल्याला टॅन बीटा आहे. टॅन बीटा कसा शोधता येईल बघा, की टॅन थिटाचा जो फॉर्म्युला आहे हाफ अँगलचा, तो 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 येतो. मग जर आपण थिटाच्या ठिकाणी बीटा पुट केलं तर हे 2 टॅन बीटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर बीटा बाय 2 राहणार. टॅन बीटा बाय 2 ची व्हॅल्यू पुट करा, 1/2 मायनस 1/4 दॅट इज हे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3/4 4/3 मिळेल. टॅन बीटा किती मिळाला आपल्याला 4/3. दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, ती इथं परत पुट करूया. 3/4 मायनस 4/3 अपॉन 1 प्लस 3/4 इंटू 4/3. 3 3 4 4 कट झाला. वरती एलसीएम घेतला तर हे 12, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 9 मायनस 16 डिवायडेड बाय 1 प्लस 1 राहिला. ओके, 9 मायनस 16 दॅट इज मायनस 7, ही व्हॅल्यू 2 होईल. 12 डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय केलं तर 24 होणार. म्हणजे आपल्याला टॅन अल्फा मायनस बीटाच व्हॅल्यू फाइंड करायची होती. ऑप्शन्स काय आला बघा, ऑप्शन नंबर तुमचा बी आला, विच इज द व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा -7/24.